त्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रसिद्धी आपल्याला दिसते. अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं. खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं. नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतं की ही कारण असू शकतात? आणि पक्षाची जबाबदारी करणार असते ते गेले कुणीतरी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतले. सगळं मान्य आहे पण किमान दुखवटा तरी पूर्ण झाला पाहिजे. एवढी घाई कशासाठी कोण करताय सगळं? जयंत पाटील पटेल हे सगळं भाजपचं सांगण्यावरनं करतात. असं एक जयंत पाटील आणि दादांची सूर समोर येतो. चर्चा सुरू होती, परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कुणीही भाष्य करायचं नाही. परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतात की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता, परंतु आता जे निर्णय होतात तर काय कसं पाहताय निर्णय? मला एवढं माहिती आहे